शिवसेना, ठाकरे गट आणि शिंदे गटातल्या संघर्षानं आता पातळी सोडली आहे। विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूरमधल्या सभेत शिंदे गटातल्या आमदारांवर टीका करताना आपली जीभ त्यांनी पुन्हा एकदा सैल सोडली आहे। मात्र ही टीका करताना त्यांनी अक्षरशः बुटानं मारण्याची भाषा वापरली आहे। ठाकरे गटाच्या नेत्यांचा थयथयाट, हे राजकारण की द्वेषाची कीड? टीका करताना बुटाची भाषा। आज वाणी साहेब असते ना तर बुटार घेऊनच मारला असता। दानवेंना ही भाषा शोभते का? विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी चुकीची वक्तव्य करण्याचा जणू वसा घेतलाय। छत्रपती संभाजी महाराजांचा औरंगजेबानं वध केल्याचं अत्यंत निषेधार्ह वक्तव्य अंबादास दानवेंनी केलं। त्यानंतर दानवेंवर मोठी टीका झाली, मात्र त्यातूनही अंबादास दानवेंनी काहीही धडा घेतला नाही। आता तर शिंदे गटाच्या आमदारांवर टीका करताना त्यांनी दिवंगत माजी आमदार RM वाणींचा आधार घेतला। वाणी काय म्हणाले असते असं सांगताना त्यांनी त्यांच्या मनातील विखार व्यक्त केलाय। खरं सांगतो, आज वाणी साहेब असते ना तर बुटार घेऊनच मारला असतं, बाकी काहीच केलं नसतं त्यांनी। बूटच काढतो म्हणले असते ते, बाकी काही शब्द त्यांनी वापरला नसता दुसरा। आणि मला वाटतं हीच लायकी यांची राहिलेली आहे आणि राहणार आहे, हे मी तुम्हाला सांगतो। RM वाणी यांनी 1999 ते 2014 अशी सलग 3 टर्म वैजापूर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं। दिवंगत माजी आमदार RM वाणी यांच्याच मतदारसंघात सभा असल्यानं त्यांचा उल्लेख होणं स्वाभाविक होतं। मात्र अंबादास दानवेंनी हा उल्लेख करताना राजकीय उपटे काढले। त्यामुळे शिंदे गटानेही अंबादास दानवेंच्या वक्तव्याची परतफेड करताना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींचा उल्लेख केला। नाही, खरं आहे ना, कारण की ज्यांनी ज्यांनी 2-2 बायका केल्या त्याला बुटालाच मारायला पाहिजे। त्यांना अधिकृत 2 बायका करण्याचा हिंदू धर्मामध्ये आहे का? असेल तर मारू नका, आणि तुम्ही पाहून घ्या, वाचून घ्या, असेल तर जरूर त्यांना मारा। त्यांनी लेखी विधान परिषदेच्या शपथपत्रामध्ये 2 बायका लिहून दिल्या। अंबादास दानवेंनी केलेली टीका आणि त्याला अब्दुल सत्तारांनी दिलेले उत्तर हे काही सभ्य राजकारण नाहीये। मात्र शेवटी जे पेरलं तेच उगवतं, याचा या ठिकाणी प्रत्यय आला। शिवसेनेचे नेते असणाऱ्या अंबादास दानवेंकडे विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी आहे। त्यामुळे अंबादास दानवेंनी त्यांच्या जबाबदारीचं भान ठेवण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। उर्फी जावेद प्रकरणावरून भाजप नेत्या चित्रा वाघ आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यात निर्माण झालेला वाद टोकाला पोहोचला। राज्य महिला आयोगानं चित्रा वाघ यांना नोटीस बजावली आहे। राज्य महिला आयोगाच्या प्रतिमेला तडा जाईल असं वर्तन केल्यानं ही नोटीस बजावण्यात आल्याचं चाकणकरांनी सांगितलं। अनुराधा वेब सिरीजवरून महिला आयोगानं अभिनेत्री तेजस्विनी पंडितला नोटीस बजावली, मात्र उर्फी जावेदला नोटीस बजावली नाही असा आरोप चित्रा वाघ यांनी केला। वाघ यांचे हे आरोप चाकणकरांनी फेटाळले। आयोगाकडे आलेल्या तक्रारीवरून अनुराधाच्या दिग्दर्शकांना नोटीस बजावण्यात आली होती असं चाकणकरांनी स्पष्ट केलं। राज्य महिला आयोगानं स्वतंत्रपणे काम करत असल्याचं सुद्धा चाकणकर म्हणाल्या। या नोटीसीला 2 दिवसात उत्तर देण्याचे निर्देश वाघ यांना देण्यात आलेत। आता चित्रा वाघ या नोटीसीला काय उत्तर देतात हे पाहावं लागेल। कालच चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत रुपाली चाकणकरांवर जोरदार आरोप केले। यावेळी चाकणकरांना महिला आयोगावर बसण्याचा अधिकार नसल्याचा घणाघात चित्रा वाघ यांनी केला। या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेत रुपाली चाकणकरांनी प्रत्युत्तर दिले। ज्या वेळेला एखादी महिला अशा पद्धतीने महाराष्ट्रातल्या मुंबईमध्ये उघडी नागडी फिरत असताना, समाज माध्यमांमध्ये हे व्हायरल होत असताना त्याची स्युमोटोमध्ये दखल का घेतली गेली नाही आणि त्याच्यावर कारवाई का केली गेली नाही? हिअरिंग घेणं आणि केसेस सोडवणं हे तर तुमचं कामच आहे। राज्य महिला आयोग काम करत असताना आपल्याकडे येणाऱ्या व्यक्तीला न्याय दिला गेला पाहिजे, ही भूमिका आम्ही सातत्याने मांडत आहोत।
या आयोगाची फार मोठी गरिमा आहे. 30 वर्ष काम करणारा हे आयोग आहे. तुम्ही एक पत्रकार परिषद घेऊन दिवाणी न्यायालयाचा अधिकार आयोगाला आहे. एका न्यायालयाच्या वरती तुम्ही शिंतोडे उडवण्याचं किंवा अपमान करण्याचं काम एका पत्रकार परिषदेमध्ये करतो. त्याच्यामुळे या नोटीसच्या माध्यमातून आपल्याला समजेल 2 दिवसामध्ये ते कोणती कागदपत्र सादर करतील. त्यांचं कोणतंही उत्तर आलं नाही तर पुढे आयोग त्यावरती कारवाई करेल.